सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी बनवते आता वाळवण म्हटलं की उन्हाळा म्हटलं की आपण काही ना काही स्टोरेज करूनच ठेवतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे, जुना प्रकार आहे। मी याच्यासाठी घेतलेले 4 डाळी, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता मी याला जवळजवळ 1 ते 1.5 तास भिजत ठेवलं। उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की पटकन भिजल्या जातात डाळी। तर त्याच्यानंतर चण्याची डाळ मी आधी भिजत टाकलेली अर्धा तास थोड्या कोम्या पाण्यामध्ये। आता बघा मी डाळी सर्व स्वच्छ धुवून घेतल्या भिजल्यानंतर सुद्धा, कारण त्याला वर्षभर टिकवायचं म्हणजे त्याच्यामध्ये उग्र वास नको, काही नको, म्हणून मग मी त्याला स्वच्छ धुवून चाळणीतनं काढून घेतलं। तसंच मी लाल मिरच्या घेतल्या आहे, तिखट लाल मिरच्या आहे कोरड्या त्या 6 आणि हो हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 4, जिरे घेतले 1 चमचा आणि बघा मी छान मिक्सरमधनं बारीक असं जाडसर काढून घेतलं आहे, खूप प्लेन नाही केलं आहे। तसंच आता मी डाळसुद्धा मिक्सरमधनं काढून घेते व्यवस्थित आणि त्याला प्लेन करून घेते। पूर्णपणे डाळ काढून घेतलेली आहे मी, व्यवस्थित बारीक डाळ करून घेतलेली आहे, बघून घ्या तुम्ही। थोडंसं असं रवाळ ठेवलेली आहे, बघितलं। आता बघा मी याच्यामध्ये जे जे टाकायचं आहे ते टाकून घेणार आहे व्यवस्थित। वरतून मला काय काय टाकायचं आहे आणि हो तुम्हाला दुसऱ्या डाळी ॲड करायच्या असेल तर करू शकता। मीठ घेतलं आहे मी चवीनुसार आणि कांदा लसूण नाही वापरलेला आहे, त्याचं कारण आहे की तुम्ही कधी पण वरतून कांदा लसूण वापरू शकता। हे वर्षभर ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये वास न येऊ म्हणून मी असं केलेलं आहे। 1 चमचा 1 ते 1.5 चमचा तिखट घेतले आहे, जास्त तिखट असेल तर 1 चमचा वापरा। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता पूर्णपणे छान मिक्स झालं की मग मी त्याला बघा छान एकजीव होईपर्यंत मी फेटून घेतलेलं आहे, सर्व कसं तिखट वगैरे एकत्र यावं म्हणून। आता मी एक ट्रान्सपरंट शीट घेतली, तसंच मी एका ग्लासामध्ये एक कॅरी बॅग ठेवलेली आहे। तुमच्याकडे दुधाची असो मिठाची असो जे असेल, जे छोट्या बॅग्स येतात त्या घेऊ शकता, तुम्ही हाताने पण करू शकता। आता मी बघा याचे छोटे छोटे सांडगे करत आहे। वर्षभर टिकतं हा पदार्थ, केव्हाही भाजी नसेल घरी अवेलेबल तर तुम्ही केव्हाही ह्या डाळीच्या वड्या म्हटल्या जातात, त्याला सांडगी म्हटल्या जातात, तर तुम्ही करू शकता असं। हो ना, बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, कोणी कांदा लसूण घालून करतात, पण मी कांदा लसूण नाही घातलं, कारण एरवी कधी आपल्याला कांदा लसूणची शिवाय करायचं असेल तर ही भाजी आपण बनवू शकतो। बघा पूर्णपणे झाले। आता मी याला 2 दिवस वाळू दिलेले आहे पूर्णपणे। बघा किती वाळल्यानंतर असे खुसखुशीत दिसतात आहे आणि भाजी चवीला खूप छान होते। मी 4 डाळी वापरल्या आहे, उडदाची डाळ मुद्दामून नाही वापरली कारण त्याने चिकटसर भाजी होते म्हणून। बघा आता तुम्ही बनवा आणि मला सांगा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू।